श्री स्वामी समर्थ. उद्या जर तुम्ही तुळशीजवळ फक्त ही एक छोटीशी वस्तू ठेवली तर घरात पैसा टिकू लागेल, कामातील अडथळे पूर्णपणे कमी होतील आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. अनेक लोकांना हा साधा उपाय माहितीच नाही, म्हणून त्यांना फळही मिळत नाही. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो. मोहिनी एकादशीच्या दिवशी तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या सोमवार 27 एप्रिल आणि या दिवशी आली आहे मोहिनी एकादशी. आपल्या हिंदू धर्मात वर्षातून 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, काही एकादशी अशा असतात ज्या खूपच प्रभावी मानल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे मोहिनी एकादशी. वैशाख महिन्यात येणारी ही एकादशी खूप पवित्र मानली जाते. जसं माघ आणि कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो, तसंच वैशाख महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे आणि म्हणून या महिन्यातली एकादशी विशेष फलदायी असते. आता तुम्ही एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. आपण सगळे मेहनत करतो, दिवस रात्र कष्ट करतो, पण तरीही कधी कधी असं का होतं की पैसा टिकत नाही? कधी अचानक खर्च येतो, कधी आजारपण येतं, कधी कर्ज वाढतं आणि कधी तर असं वाटतं की नशीबच साथ देत नाही. असं तुमच्या घरात होतं का? जर होत असेल तर हे फक्त तुमचे कर्म कमी असल्यामुळे नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे होते आणि लक्ष्मी स्थिर राहत नाही. म्हणजे काय? पैसा येतो पण टिकत नाही आणि इथेच अशा प्रभावी उपायांची गरज लागते. आता बघा, मोहिनी एकादशी का खास आहे? या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं होतं आणि त्या रूपामध्ये त्यांनी देवांना मदत केली. म्हणजेच हा दिवस असा आहे जिथे संकटातून मार्ग निघतो. तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल, आर्थिक, मानसिक, घरगुती, तर या दिवशी केलेला छोटासा प्रयत्नही मोठा बदल देऊ शकतो. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. उपाय मोठा असावा असं नाही, उपाय योग्य असावा आणि श्रद्धेने केलेला असावा. आणि म्हणून आज मी तुम्हाला जो उपाय सांगते आहे तो खूप सोपा आहे, पण योग्य पद्धतीने केलात तर त्याचा परिणाम तुम्हाला 100% जाणवेल. हा उपाय कोण करू शकतो? कोणीही करू शकतो. घरात स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, वयस्कर असो, कुणालाही हा उपाय करता येतो. उपवास केला नाही तरी चालेल. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेकांना वाटतं उपवास नाही केला तर काही उपयोग नाही. पण तसं नाही. जर तुमच्याकडे वेळ नाही किंवा तब्येत ठीक नसेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता. या उपायासाठी सर्वात महत्त्वाची फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे श्रद्धा आणि स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास. जेव्हा आपण मनापासून स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला दिसत नाही, पण मार्ग तयार होत असतो. आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होत असतात, घरात शांतता येते आणि सर्वात महत्त्वाचं, मन स्थिर होतं. मन स्थिर असेल तर निर्णय योग्य होतात आणि जीवन बदलायला सुरुवात होते. म्हणून हा उपाय फक्त पैशासाठी नाही, तर संपूर्ण घरासाठी आहे. सुख, शांती, समाधान यासाठी आहे. आता पुढे जाण्याआधी एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. तुळशीचं महत्त्व. तुमच्या घरात तुळस आहे ना? असलीच पाहिजे, कारण तुळशीला आपण लक्ष्मीचं रूप मानतो. जिथे तुळस असते तिथे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात पवित्रता टिकून राहते. पण आपण रोज तिची काळजी घेतो का? कधी कधी पाणी घालतो आणि बस, पण रोज तिची मनापासून पूजा करतो का? आणि म्हणून एकादशीसारख्या दिवशी तुळशीची पूजा खूप महत्त्वाची ठरते, कारण त्या दिवशी केलेली छोटी कृती अनेक पटीनं फळ देते. आणि म्हणून सांगते, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. उपाय छोटा आहे, पण योग्य रीतीने केलात तर त्याचा परिणाम नक्की दिसतो. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय नेमका कधी आणि कसा करायचा. अनेक वेळा आपण उपाय करतो, पण योग्य वेळ आणि पद्धत पाळली नाही तर त्याचा पूर्ण परिणाम मिळत नाही. म्हणून ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. उद्या सोमवार 27 एप्रिल मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी करायचा असेल तर शक्यतो 8:30च्या आधी पूर्ण करा आणि जर सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करायला हरकत नाही. ही वेळ अशी मानली जाते की त्यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असते आणि लक्ष्मीचा प्रवेश होण्याची हीच वेळ असते. आता तुम्ही विचार करत असाल, वेळेचं इतकं महत्त्व का आहे?
कारण आपल्या आसपासचं वातावरण आणि ऊर्जा याचा आपल्या प्रत्येक कृतीवर परिणाम होत असतो. योग्य वेळेला केलेला छोटासा उपाय सुद्धा अनेक पटीनं फळ देतं. म्हणून वेळ पाळणं इथे खूप गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ पाळताना मनात घाई किंवा ताण ठेवू नका. शांतपणे स्थिर मनानं हा उपाय करायचा आहे. उपाय करण्याआधी थोडी तयारी करावी लागेल. उपाय जर सकाळी करणार असाल तर लवकर उठा, स्वच्छ आंघोळ करा. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका. नसल्यास साधं पाणी चालेल, पण मन शुद्ध असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ कपडे घाला आणि अगोदर देवपूजा करा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. धूप आणि दीप लावा. घरात शांत आणि प्रसन्न वातावरण तयार करा, कारण जिथे मन शांत असतं तिथेच देवत्व जाणवतं. जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर सर्वप्रथम देवघरात दिवा लावा. थोडा वेळ शांत बसा. दिवसभरात जो काही ताण तुमच्या मनावर आलेला असेल, चिंता किंवा विचार आले असतील, ते सगळं बाजूला ठेवा. मन हळूहळू स्थिर करा. मगच पुढे या उपायाला सुरुवात करा. कारण हा उपाय फक्त कृती नाही तर एक भावना आहे. जितक्या मनापासून कराल तितका जास्त परिणाम जाणवेल. आता मुख्य तयारीकडे येऊया. तुम्हाला एक छोटी मातीची पणती घ्यायची आहे. शक्य असेल तर नवीन घ्या, नाहीतर स्वच्छ धुतलेली जुनी पणती चालेल. त्यात कापसाची वाट ठेवायची आहे आणि शक्य असेल तर शुद्ध गाईचं तूप वापरा. तूप नसेल तर तेलही चालेल, पण तूप अधिक शुभ मानलं जातं. हा दिवा लावण्यासाठी तुम्ही एक ताट घ्या आणि त्या ताटात ही पणती ठेवा. त्या ताटामध्ये थोडं हळद, कुंकू आणि अक्षता ठेवा. फुलं असतील तर तीही ठेवा. त्यानंतर 2 लवंगा घ्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, लवंगा अखंड असाव्यात, तुटलेल्या नसाव्यात. आणि त्यासोबत 1 रुपयाचं नाणं घ्या. आता तुम्हाला वाटेल एवढ्या छोट्या गोष्टींचं काय महत्त्व आहे, पण या प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं एक सूक्ष्म महत्त्व असतं. लवंगेला आपल्या परंपरेमध्ये खूप विशेष स्थान आहे. ती वातावरण शुद्ध करते आणि लक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. म्हणून अनेक पूजा आणि उपायांमध्ये लवंग वापरली जाते. आणि नाणं म्हणजे धनाचं प्रतीक आहे. आपण जे काही करतोय ते धन स्थिर राहण्यासाठी, वाढण्यासाठी करतोय, म्हणून नाण्याचा समावेश केला जातो. आता त्या 2 लवंगा आणि नाण्यावर हळद लावा. पिवळा रंग हा लक्ष्मीचा रंग मानला जातो. त्यामुळे या वस्तूंना पिवळा रंग देणं म्हणजे त्या ऊर्जेला जागृत करणं असं मानलं जातं. हे सगळं करताना मनात शुद्ध भावना ठेवा. घाईगडबडीत काहीही करू नका. हे सगळं तयार झाल्यावर तुम्ही तुळशीपाशी जा. तुळशीपाशी जाताना मनात नम्रता ठेवा, कारण तुळस ही फक्त एक झाड नाही, ती आपल्या घरातली एक पवित्र ऊर्जा आहे. तुळशीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना त्याची वात उत्तरेकडे राहील याची काळजी घ्या. ही दिशा समृद्धीशी जोडलेली मानली जाते. यानंतर तुळशीला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. फुलं असतील तर तीही अर्पण करा. मग धूप किंवा अगरबत्तीने तुळशीला ओवाळा. वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवा. या सगळ्या कृती करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी मागण्यासाठी नाही तर कृतज्ञतेने हे सगळं करत आहात. ही भावना खूप महत्त्वाची आहे. यानंतर तिथेच शांतपणे बसा. तुमच्या उजव्या हातात त्या 2 लवंगा आणि नाणं घ्या. डोळे मिटा आणि मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपायला सुरुवात करा. किमान 11 वेळा तरी हा जप करा. जप करताना मन इकडे तिकडे जाऊ देऊ नका. विचार आले तरी परत मंत्रावर लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन शांत होत आहे. आतून एक स्थिरता येते आहे. हीच ती अवस्था आहे जिथे प्रार्थना परिणामकारक होते. जेव्हा मन शांत आणि एकाग्र असतं तेव्हा केलेली प्रत्येक प्रार्थना अधिक शक्तिशाली बनते आणि इथेच स्वामी समर्थांची कृपा जाणवायला लागते. आपल्याला कदाचित लगेच जाणवत नाही, पण आतून काहीतरी बदल व्हायला सुरुवात होते. आता मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर पुढची पायरी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या 2 लवंगा आणि 1 रुपयाचं नाणं हातात घेतलं आहे त्या वस्तू तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवायच्या आहेत. पण इथे एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला थेट स्पर्श करायचा नसतो. त्यामुळे त्या वस्तू ठेवताना तुळशीला हात लागू देऊ नका. अगदी हलक्या हाताने, आदराने त्या तुळशीच्या मुळाजवळ ठेवा. ही कृती करताना मनात एक भावना ठेवा की तुमच्या घरातली अडचण, आर्थिक समस्या, कर्ज, पाण हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी ठेवत आहात आणि आता ते सगळं हळूहळू दूर होणार आहे. अनेकांना इथेच फरक जाणवतो, कारण आपण फक्त कृती करत नाही तर मनानेही त्या गोष्टी सोडत असतो. यानंतर तिथेच थोडा वेळ शांत बसा. घाई करू नका. मग उठून तुळशीला प्रदक्षिणा करायला सुरुवात करा. एकूण 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रत्येक प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनात किंवा हलक्या आवाजात म्हणत राहा.
चालताना घाई करू नका. शांतपणे स्थिर पावलांनी फिरा. प्रत्येक फेरीसोबत मन अजून शांत होत जातं. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून तुळशीसमोर उभं राहा. आता इथे काहीतरी पाठ करून बोलायचं नाही. जे मनात आहे ते साध्या शब्दात बोला. तुमच्या घरात जे काही चाललं आहे, ज्या अडचणी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, त्या सगळ्या गोष्टी मनापासून मांडून टाका. तुम्ही म्हणू शकता की माझ्या घरात शांती राहू दे, पैसा टिकू दे, कर्ज कमी होऊ दे आणि सगळं सुरळीत होऊ दे. इतकं साधं बोललात तरी चालेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना मोठी किंवा कठीण असण्याची गरज नाही. ती खरी असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे. जेव्हा आपण असं मन मोकळं करतो तेव्हा आतून हलकं वाटतं आणि हीच ती जागा आहे जिथे स्वामी समर्थांची कृपा आपल्याला आधार देते. आपण एकटे नाही आहोत ही भावना मनात निर्माण होते. हा संपूर्ण उपाय झाल्यानंतर लगेच उठून निघून जाऊ नका. 2 मिनिटं तरी तिथे शांत बसा. त्या दिव्याच्या प्रकाशाकडे बघा. मन स्थिर होऊ द्या. अनेकांना इथेच एक वेगळी शांती जाणवते. ही शांतीच पुढे तुमच्या निर्णयांमध्ये, तुमच्या आयुष्यात बदल घडवते. आता पुढच्या दिवसाची गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या 2 लवंगा आणि नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये हलकं दाबून ठेवायचं आहे. हे करताना पुन्हा एकदा मनात प्रार्थना करा. ही प्रक्रिया पूर्ण झाली की उपाय संपतो. आता तुम्ही विचार करत असाल याचा परिणाम कधी दिसतो, तर हे लगेच काही जादूसारखं होत नाही, पण हळूहळू बदल जाणवायला लागतो. घरातले वाद कमी होतात, खर्चावर नियंत्रण येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकायला लागतो. काही लोकांना लवकर परिणाम दिसतो, काहींना थोडा वेळ लागतो, पण श्रद्धा आणि सातत्य असेल तर परिणाम नक्की मिळतो. आता इथेच थांबायचं नाही. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील, कोणाकडे दिलेले पैसे परत मिळत नसतील, तर त्यासाठी एक छोटासा वेगळा उपायही करता येतो. हा उपाय खूप लोकांनी करून पाहिलेला आहे. तुम्हाला एक गोमती चक्र घ्यायचं आहे. हे सहज मिळतं. उद्या संध्याकाळी म्हणजे अंधार पडल्यावर घराबाहेर एखाद्या शांत ठिकाणी जा. तिथे एक छोटासा खड्डा खणायचा आहे आणि त्या खड्ड्यात ते गोमती चक्र ठेवायचं आहे. ठेवताना मनात त्या व्यक्तीचं नाव घ्या ज्याच्याकडे तुमचे पैसे आहेत आणि शांतपणे प्रार्थना करा की तुमचे पैसे परत मिळू देत. ही कृती करताना राग किंवा नकारात्मक भावना ठेवू नका. फक्त तुमच्या हक्काचे पैसे मिळावेत ही साधी भावना ठेवा आणि मग तो खड्डा मुजून तिथून निघा. मागे वळून पाहू नका. हा एक छोटासा नियम आहे. अनेक लोकांना या उपायाने फायदा झालेला आहे, कारण आपण फक्त बाहेरची कृती करत नाही, तर आतूनही त्या गोष्टीला सोडून देतो. आणि जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा अनेक वेळा गोष्टी आपल्या बाजूने फिरायला लागतात. आता शेवटी एक गोष्ट मनात ठेवा. हे सगळे उपाय करताना भीती किंवा अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल ही भावना ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कामे अडकलेली आहेत, प्रगती होत नाही, पैसा टिकत नाही, तर उद्या हा उपाय नक्की करून बघा. साधा आहे, पण मनापासून केलात तर फरक नक्की जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.